मुंबईच्या गर्दीत, कधीही न थकणाऱ्या जीवनाच्या गडबडीत ग्लोबल केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या 4थ्या मजल्यावरील आयसीयूमध्ये सध्या सिद्धार्थ जाधव यांची मृत्यूशी झुंज अखंड सुरू आहे. ही बातमी जशी पसरली तशी संपूर्ण महाराष्ट्राची धडधड वाढली. हॉस्पिटलची काचेसारखी स्वच्छ पण भीतीने भरलेली कॉरिडॉर त्यांची पत्नी त्रिशाच्या पावलांनी हलत होती. तिच्या हातातल्या प्रार्थनेच्या माळेवर विषण्णपणा चिकटला होता. मॉनिटरवरील सतत चढउतार करणारी रेषा जणू प्रत्येक क्षणी विचारत होती, तो पुढचा श्वास घेईल का? डॉक्टरांची टीम सततच्या कन्सल्टेशनमध्ये मग्न, एकमेकांशी शांत पण तातडीने संवाद साधत होती. नर्सेसचा धावपळीतला वेग त्यांच्या स्थितीची गंभीरता दाखवत होता. तरीही प्रत्येकजण मनात एकच आशा धरून होता की महाराष्ट्राने हसत हसत पुढे नेतलेला हा कलावंत अजूनही लढतोय. आयसीयूच्या आतल्या खोलीत मंद प्रकाशात सिद्धार्थ शांतपणे पडले होते. पण त्यांच्या श्वासांमध्ये एक अदृश्य युद्ध सुरू होतं. जणू त्यांच्या मनात त्यांचा संपूर्ण आयुष्यभराचा प्रवास वेगाने फिरत होता. पहिलं नाटक, पहिल्या प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज, पहिला चित्रपट, जगभरातून आलेली प्रशंसा, रंगमंचावरून केलेलं हसवणं रडवणं, त्यांच्या कुटुंबाचा आधार, मुलांचे हसरे चेहरे, मित्रांची साथ आणि त्यांच्या प्रेक्षकांनी दिलेलं अमाप प्रेम, हे सगळं त्यांच्या मनात जणू उभं राहून म्हणत होतं, उठ सिद्धू, अजून तुझा मार्ग संपलेला नाही. त्यांच्या जीवनातले संघर्ष, यश, अपयश आणि पुन्हा उभं राहण्याचा धारसी इतिहास त्यांच्या आतल्या शक्तीला जाग करत होता. बाहेर त्यांच्या चाहत्यांची गर्दी तासन तास उभी राहून लवकर बरे व्हा म्हणत होती. सोशल मीडियावर हजारोंनी प्रार्थना होत होत्या. सहकलाकार, दिग्दर्शक, मित्र सगळेजण हॉस्पिटलमध्ये धावत येत होते. हॉस्पिटल आवारातला प्रत्येक कोपरा जणू त्यांच्या नावाने धडधडत होता. पावसाचा हलका वारा खिडकीतून येऊन त्रिशाच्या चेहऱ्याला स्पर्श करत होता. तिला त्या स्पर्शात एक विचित्र आशा जाणवत होती. तर डॉक्टरांनी नवीन उपचारांची सुरुवात केली आणि त्याच क्षणी मॉनिटरवरील रेषेत एक सौम्य पण सकारात्मक बदल दिसू लागला. जणू सिद्धार्थच्या आतल्या योद्ध्याने पुन्हा एकदा मी अजून जिवंत आहे अशी हाक दिली. त्यांच्या भूतकाळाने त्यांना अशा परिस्थितीत कधीही हार न मानणं शिकवलं होतं. त्यांचा जिद्दीचा स्वभाव लोकांनी नेहमी पाहिला होता. मग ते कॉमेडी असो, ड्रामा असो की कठीण जीवनातील प्रसंग, तो नेहमी हसतच उभा राहायचा. डॉक्टरांची टीम त्यांची प्रकृती बारीक लक्षात घेत होती. वेळेवर औषधं दिली जात होती. नवीन रिपोर्ट्स तपासले जात होते. नर्सेस त्यांची काळजी घेत होत्या. आणि बाहेर त्यांची पत्नी थकलेल्या पण शक्तीने भरलेल्या डोळ्यांनी देवाकडे पाहत कुजबुजत होती, माझ्या सिद्धूला वाचवा. दरम्यान त्यांच्या मनात आठवणींचं वादळ थांबत नव्हतं. त्यांनी केलेल्या डान्स शोज, त्यांच्या जबरदस्त एनर्जीनं भरलेली स्टेज परफॉर्मन्स, लोकांना हसवणाऱ्या जोक्स, त्यांनी दिलेल्या प्रेरणादायी मुलाखती, त्यांच्या गावरान, साध्या, प्रेमळ स्वभावामुळे मिळालेलं कौतुक. आणि त्या सर्व आठवणी एकत्र येऊन त्यांच्या शरीराला जणू पुन्हा ताकद देत होत्या. डॉक्टरांनी लगेच त्यांचे व्हायटल्स तपासले. आतल्या आत उपचारांची पातळी वाढवली आणि मॉनिटरवरील त्या हलक्या सुधारलेल्या रेषेकडे बघून एक छोटं स्मित दाबलं. याचा अर्थ होता, तो अजून लढत आहे. रात्रीचे 2 वाजले होते. हॉस्पिटलच्या खिडक्यांबाहेर शांत अंधार होता. पण आत चाललेलं युद्ध प्रचंड होतं. मानवी शरीर आणि मानवी इच्छाशक्ती यांच्यातलं संघर्ष. त्यांची मुलगी वडिलांचा हात हलकेच धरून बसली होती. तिच्या आवाजात भावनिक थरथर होती. बाबा, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. सिद्धार्थच्या आतल्या मनात त्या आवाजाची प्रतिध्वनी धडधडत होती. आणि त्याच क्षणी त्यांचा श्वास थोडा स्थिर झाला. डॉक्टर तात्काळ पुढे आले. त्यांनी औषधांची मात्रा वाढवली आणि आयसीयूमध्ये एक मंद पण आश्वासक शांतता पसरली. बाहेर वाट पाहणाऱ्या लोकांमध्ये हलकी कुजबूज झाली. काहीतरी चांगलं होतंय बहुतेक. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, विशेषतः त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात या बातमीनं आशेचा दिवा पुन्हा लागला.
कारण सिद्धार्थ जाधव म्हणजे केवळ अभिनेता नव्हता. तो लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा एक प्रकाश होता. आणि लोकांना विश्वास होता की असा प्रकाश एवढ्या सहज अंधारात हरवणार नाही. पहाटे 4 वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी आयसीयूचा दरवाजा उघडून कुटुंबाला सांगितलं, प्रकृती स्थिर होत आहे, पण झुंज अजून सुरू आहे. हे वाक्य म्हणजे हजारो लोकांसाठी जणू दिलासा होता. त्रिशा डोळ्यातला थकवा पुसत देवाचे आभार मानत होती. मुलगी रडत हसत होती आणि त्यांचे चाहते बाहेर मोबाईलच्या प्रकाशात प्रार्थना करत होते. आतल्या बेडवर पडलेला सिद्धार्थ अर्ध्या शुद्धीत पण जिद्दीने जगण्यासाठी लढत होता. त्याच्या मनात एकच विचार घुमत होता, अजूनही माझं काम बाकी आहे. त्याच्या आतल्या कलाकाराने मृत्यूला म्हटलं, थांब, मी अजून तयार नाही. आणि त्याच क्षणी त्याच्या श्वासांची गती अधिक स्थिर झाली. या संपूर्ण संघर्षात एक गोष्ट मात्र स्पष्ट होती. सिद्धार्थ जाधव यांची मृत्यूशी झुंज अजूनही चालू आहे. पण त्यांची आतली शक्ती, कुटुंबाचे प्रेम, चाहत्यांची प्रार्थना आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी ही झुंज जिंकण्याची आशा दिवसेंदिवस अधिक प्रखर होत चालली आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.